नमस्कार, मी गणेश आचवल स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. निमित्त आहे 26 जुलै 2024 या दिवशी प्रदर्शित होणाऱ्या घरत गणपती या चित्रपटाचं. आणि आता इथे सिद्धिविनायक मंदिरासमोरच्या एका मोठ्या बँक्वेटमध्ये टीझर लॉन्च मोठ्या थाटामाटात झालेलं आहे. आणि घरत गणपतीचं पोस्टर बघितल्यानंतर लक्षात येतं आहे की एकत्र कुटुंब पद्धती ही किती महत्त्वाची आहे. आणि तुम्हाला लक्षात येईल की खरोखरच एक प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्साह आहे, कारण लाडक्या बाप्पाचं आगमन होणार आहे. तर आम्हाला उत्सुकता आहे की घरत गणपतीमधल्या ज्या दोन व्यक्तिरेखा आहेत, आशिष पाथोडे आणि रुपेश बने, हे नव्या पिढीचे कलाकार या चित्रपटात आहेत. आपण जाणून घ्या. हाय आशिष. हॅलो. मला जाणून घ्यायचं आहे तुझ्याकडनं की मुळात या चित्रपटाच्या निमित्ताने तू दोन वेगळ्या भूमिकात आहेस असं आम्हाला कळलं. तर पडद्यावरचं तुझं काम काय आणि पडद्यामागचं जे वेगळं काम आहे ते पण सांग. सो मुळात मी या सिनेमात माझी जितू नावाचं माझं कॅरेक्टर आहे. जितूची भूमिका मी निभावतो आहे. आणि मुळात जितूचा जो स्वभाव आहे तो जरा काय म्हणूया आपण, अगर म्हणजे जर बोलीभाषेत आपण जर बोलायला गेलो तर तो जरा असा मूड स्विंग्स असणारा व्यक्तिमत्व आहे. आणि म्हणजे मुळात त्याला येस जितू किंवा मरू हा त्याचा एक PJ आहे की मुळात बिकॉज त्याला ज्या पद्धतीची एक पार्श्वभूमी आहे त्याच्या फॅमिलीमध्ये. आणि आता जेव्हा फॅमिली आपण जेव्हा म्हणतो, एक कुटुंब म्हणतो आणि संयुक्त कुटुंब म्हणतो, तेव्हा बऱ्याच गोष्टी त्याच्यात येतात. कधी गोडवा असतो, कधी रुसवे फुगवे, या बऱ्याच गोष्टी चालत असतात. सो म्हणजे मुळातच जितूचं एक वागणं जे आहे त्या सगळ्या पार्श्वभूमीतनं आलेलं आहे की मुळातच तो फॅमिलीशी कधी त्याच्या मूडमध्ये तो असतो तेव्हा तो बऱ्यापैकी अटॅच्ड असतो आणि सगळ्यांबरोबर एन्जॉय करतो. आणि जेव्हा त्याचा मूड नसतो तेव्हा तो असा कदाचित विक्षिप्तसारखा वागतो. पण विक्षिप्त नाही आहे, पण मुळातच फॅमिलीमध्ये आईवडिलांसोबत, आजी आजोबांसोबत ज्या पद्धतीचा एक बॉन्ड असतो, वडिलांबरोबर पटत नाही, या सगळ्या गोष्टींचे कंगोरे त्या जितूमध्ये आहेत. त्यामुळे माझं कॅरेक्टर तुम्हाला बघताना तुम्हाला सतत ते जाणवेल की कुठे ना कुठे आपण आपल्या वयाच्या टप्प्यावर त्या कॅरेक्टरला रिलेट करत जाऊ. जेव्हा आपण यंग असतो तेव्हा आपले काही ॲस्पिरेशन्स असतात, आपण स्वप्न असतात आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण बऱ्याच गोष्टी करण्याचा प्रयत्न करत असतो. साम दाम दंडभेद आपण जसं म्हणूया, तर या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो. तसंच तो जितू तो करतो आहे. फॅमिलीमध्ये पण तो त्या सगळ्या गोष्टी करण्याचा किंवा त्यांना कन्वे करण्याचा प्रयत्न करतो आहे. तो कितपत सफल होतो आहे तो तुम्हाला सिनेमा बघतानाच 26 जुलैला कळेल. पण मुळातच म्हणजे माझं जे कॅरेक्टर आहे ते असं आहे की म्हणजे मला ॲज अन ॲक्टर चॅलेंजिंग जे वाटलं की तो बॅलेन्स करणं, की तो तुम्हाला हवा असा पण वाटेल आणि तो कधीतरी असं वाटेल की अरे असा का वागतोय, असं नको वागायला इतक्या गोड फॅमिलीमध्ये. सो असं ते कॅरेक्टर आहे. आणि जी माझी दुसरी भूमिका आहे जी म्हणालात, ती मुळातच मी हिंदी सिनेमांमध्ये बऱ्याच ॲक्टर्सबरोबर काम करत असतो. आत्ताच मी जसं मी सांगितलं मगाशी स्टेजवर सुद्धा की सॅम मानेकशॉ मी केला, विक्की कौशल असो, सानिया आणि सना फातिमा शेख, या सगळ्यांसोबत मी काम केलं. प्रभासबरोबर मी असतो, बाहुबलीचे एवढे ग्रेट ॲक्टर. तानाजी मी केला, राधेश्याम केला, प्रभासबरोबर त्याचे जे इतर सिनेमे आहेत. सो हे सगळं करत असताना त्यांच्यासोबतचा माझा एक रॅपो आणि किंवा बॉलिवूड एक डायलेक्ट कोच म्हणून तू काम करतो. डायलेक्ट कोच आणि ॲक्टिंग कोच म्हणून मी काम करतो. आणि मुळातच ज्या पद्धतीचा परफॉर्मन्स डिझाईन व्हायला हवा किंवा डिरेक्टरला कशा प्रकारे अपेक्षित असेल, त्याचे पोस्चर्स, जेस्चर्स, त्याचे म्हणजे काय म्हणू हावभाव, देहबोली, ह्या सगळ्या ज्या गोष्टींचं काम जे असतं ते माझ्याकडे असतं. ठाकरे, जसं तुम्ही ठाकरे बघितलं असेल तर नवाजुद्दीन सिद्दीकी इतके उत्तम ॲक्टर आहेत, पण त्यांचे पोस्चर, जेस्चर्स, ते कशा प्रकारे बोलायचे, बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट कसं बोलायचे, ह्या सगळ्या गोष्टींवर त्यांच्या एकंदरीत सगळ्या गोष्टींचा रिसर्च करून मी त्या गोष्टींचं काम करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्याकडून काढून घेण्याचा प्रयत्न केला. सो हाच जो अनुभव आहे तो मला कदाचित म्हणूया नवज्योतला कदाचित आवडला असेल किंवा या सिनेमाचे जे को प्रोड्युसर आहेत संदीप काळे, सो त्यांना पण तो आवडला असेल. त्याच्यामुळे त्यांनी मला या प्रोजेक्टवर ऑनबोर्ड बोलवलं आणि त्याच्यानंतर मग त्यांनी मला आणखी एक सरप्राईज पॅकेज दिलं की बाबा तुला ही भूमिका पण करायची आहे. आणि पहिल्यांदा तू ॲक्टिंग कोच म्हणून आला. येस, म्हणजे जेव्हा आमच्यासोबत बोलणं सुरू होतं त्या दरम्यानच ते मला म्हणाले की बाबा तू ॲज अन ॲक्टर पण आम्हाला हवा आहेस आणि ॲज अन ॲक्टिंग कोच आणि डायलेक्ट कोच म्हणून पण हवा आहेस. सो माझ्यासाठी दोन्ही सोने पे सुहागा होता. थँक्यू. रुपेश, मगाचपासून आम्ही तुला बघतोय की तू सेटवरती आल्यानंतर इथे टीझर लॉन्च झाल्यानंतर एक
हसता खेळता उत्साह संचारतो आणि तू यात कामही करतोयस आणि सगळेजण तुझ्याबद्दल खूप बोलत होते की तू सेटवर जाम धतिंग करत असतोस, धमाल करत असतोस. तर तुझी व्यक्तिरेखा काय आहे आणि एकंदरीत तुझा नेमका स्वभाव कसा आहे? माझा नेमका स्वभाव जसा मी आहे तसाच आहे नॉर्मल, आणि माझा ऑनस्क्रीन पण तसाच आहे. बट ऑनस्क्रीनमध्ये त्याला फॅमिलीची जास्त ओढ असते. निनाद कॅरेक्टरचं नाव आहे माझं. आणि ऑनस्क्रीनमध्ये ह्याला बाकीच्या दुनियाशी काहीच घेणं देणं नसतं. ह्याला फक्त घेणं देणं असतं ते म्हणजे जितू ह्याचा भाऊ आणि केतन भूषण दादा ह्या भावंडांशी. आणि फॅमिलीशी तर ठीक आहे, कारण फॅमिली आपल्या घरच्या कामामध्ये बिझी असते, त्यांच्या वेगळं. पण हे माझ्यासाठी फ्री असतात, त्याच्यामुळे मला ह्यांच्याशी घेणं देणं आणि ह्यांच्याशी जास्त ओढ आहे. तर माझं कॅरेक्टर असं आहे की हा फॅमिलीला जास्त पकडून धरणार आहे, फॅमिलीशी कनेक्ट होणार आहे. त्याच्यामुळे ह्याला बाहेर काय चाललं आहे, काय कुठे, आणि ह्याचं कोकण खूप फेवरेट गाव असतं. आणि गणपतीच्या निमित्ताने जेव्हा सगळे एकत्र येतात ना, त्याला ती संधी आणि तो एन्जॉयमेंट त्याला मिस नसतो करायचा. तसा हा कॅरेक्टर एकदम जॉली. त्याच्यामुळे मी सेटवर पण असं राहायचो की जसं कट जरी झालं ना, तरी पण आता कट झाल्यावर काही मोस्ट ऑफ द ॲक्टर असे असतात की कॅरेक्टरमध्ये असं कट बोलल्यावर पण 1-2 सेकंड असायचं, माझं कट बोलल्यावर नाही अरे असं असायचो मी. कारण आणि ऑफ सेट पण व्हॅनिटीमध्ये जाताना किंवा हॉटेलमध्ये वगैरे पण आम्ही अशीच मस्ती करायचो, कारण त्या कॅरेक्टरमधून बाहेर नव्हतं पडायचं होतं मला. ती मजा मला सगळी कलेक्ट करायची होती मेमरी. कारण रुपेशच्या बाबतीत काय झालं की तो मुळातच त्याचा जो स्वभाव जो आहे तो फारच हळवा असा आहे. त्याच्यामुळे जो इनसेन्स त्या कॅरेक्टरला हवा होता तो त्याच्यामध्ये हुबेहूब उतरलेला आहे, त्याच्या कॅरेक्टरमध्ये उतरलेला आहे. त्याच्यामुळे ते बघताना फार गंमत येईल तुम्हाला. आणि हे सगळं करताना ना कधी कधी काय होतं, मस्तीमध्ये आपण एवढं वाहत जातो ना, तर ते त्या कॅरेक्टरमध्ये परत आणणं हे सगळं काम दादानी केलं आहे आणि नवजोत दादांनी केलं आहे. आणि बाकी सगळी मंडळी जे पण मोठे दिग्गज कलाकार आहेत सोबत आमचे को ॲक्टर्स, त्यांच्याकडे बघून शिकण्यासारखी खूप गोष्ट होती. जसं की ॲज अ आर्टिस्ट तुम्हाला सेटवर कसं राहायला पाहिजे किंवा तुम्हाला काय बोलायला पाहिजे, कितपत मस्ती केली पाहिजे. पण ठीक आहे, त्याच्यानंतर मग माझं जे कॅरेक्टर मस्ती करायचं मी करणार. कारण मला सांग दादा, अकल किसने देखा है, कल हो ना हो, एक्झॅक्टली कल हो ना हो, तो भाई मस्ती कर लो, मजा कर लो, एन्जॉय कर लो. खरोखरच जीवनाकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन रुपेश आपल्याला देतोय आणि ही सगळी केमिस्ट्री आम्हाला दिसणार आहे. आपण घरात गणपती या चित्रपटाला खूप खूप शुभेच्छा देऊया आणि साक्षात जेव्हा बाप्पा पाठीशी असतो तेव्हा सगळं काही चांगलं होतंच. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. आणि आमच्या स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. थँक्यू.